student, you are welcome to my Atulit English Academy. Now in the second part of this video, we are going to learn here the superlative degree. This is the second video of degree, and now we are going to learn here the superlative degree. So here is the question, when should I use the superlative form or the superlative degree? So the answer of this question is that when you want to compare the one thing or the one person or any other thing which is the superior than any other, there is the single thing or one of the thing of such things, at that time we use the superlative degree form. सुपरलेटिव्हचं हे जे वाक्य आहे किंवा सुपरलेटिव्ह डिग्री म्हणजे तम भाव, याचा वाक्यात उपयोग केव्हा करायचा असतो किंवा हे वाक्य कुठे वापरायचं असते? पहिली गोष्ट तर आपलं भाषण असेल, स्पीच असेल किंवा लिखाण आपण करत असाल, पत्र लिहित असाल, निबंध लिहित असाल, आर्टिकल लिहित असाल, कुठली एखादी गोष्ट लिहित असाल, तर त्याच्यामध्ये आपल्या भाषेला सौंदर्य येण्यासाठी आपण सुपरलेटिव्हचा वापर करतो किंवा करू शकतो किंवा करावा. मग त्या वाक्यामध्ये सुपरलेटिव्ह डिग्रीचं हे जे वाक्य आहे याचं वैशिष्ट्य काय आहे? व्हॉट इज द सायलेंट फीचर्स ऑफ द सुपरलेटिव्ह फॉर्म? तर याचं सायलेंट फीचर जे आहे ते पहिले म्हणजे सुपरलेटिव्ह मध्ये जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीची किंवा वस्तूची तुलना करतो तेव्हा ते सगळ्यांमध्ये एक असेल तेव्हा, किंवा जेव्हा काहींपैकी एक असेल तेव्हा, म्हणजेच एखादी प्रसिद्ध व्यक्ती असेल, काही प्रसिद्ध व्यक्तींपैकी ती जर असेल तर आपण तिथे त्या व्यक्तीचा उल्लेख सुपरलेटिव्ह फॉर्म मध्ये करू शकतो. किंवा आपल्याला सगळ्यांमध्ये एकच गोष्ट जर सांगायची असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण करू शकतो. आता इथे बघा, लीड इज द हेवीएस्ट ऑफ ऑल द मेटल्स. आता इथे तुलना कशामध्ये आहे? मेटलची आहे. मेटल म्हणजे धातू, अनेक धातू, आणि या अनेक धातूंमधला एक धातू कोणता आहे? लीड आहे. तर हा जो लीड आहे, हा लीड धातू जो आहे हा सगळ्यात हेवीएस्ट आहे, सगळ्यात जड धातू आहे तो. म्हणजेच याच्या बरोबरीनं आणखी काही असतील परंतु हा सर्वात जड आपण म्हटलेला आहे याला. तर मग आता हे वाक्य सुपरलेटिव्ह मध्ये आहे, आपण शिकतो आहे म्हणून सुपरलेटिव्ह मध्ये आहे. तर सुपरलेटिव्हचं पहिलं वैशिष्ट्य हे आहे की याच्यामध्ये द हे आर्टिकल आलेलं असते. एक नंबर 2, हे वाक्य ओळखत असताना त्यात द आर्टिकल आहे का हे बघा. नंबर 2, जर त्या वाक्यामध्ये जे ऍडजेक्टिव्ह किंवा ऍडव्हर्ब वापरलेला आहे त्याला ईएसटी जर असेल तरी सुद्धा ते वाक्य सुपरलेटिव्ह मध्ये आहे. म्हणजे द आणि सुपर जो फॉर्म आहे सुपरलेटिव्हचा त्याला ईएसटी लागलेला असेल तर ते वाक्य सुपरलेटिव्ह फॉर्म मध्ये असेल. याला पर्याय आणखी काय? द फॉर्म आहे आणि वन ऑफ द जर असेल तर ते वाक्य सुपरलेटिव्ह मध्ये आहे. तिसरा आणखी पर्याय कोणता आहे? द आहे आणि मोस्ट असेल तरी ते वाक्य सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये आहे. म्हणजे सुपरलेटिव्ह मध्ये द हेवीएस्ट, वन ऑफ द हेवीएस्ट किंवा द मोस्ट हेवीएस्ट असं सुद्धा येऊ शकतं. पण जिथे समजा ईएसटी प्रत्यय लागत नाही अशा ठिकाणी द मोस्ट हे विशेषण वापरलेलं असते तेव्हा सुपरलेटिव्ह मध्ये आलेलं आहे. मग आता हे वाक्य आपल्याला सुपरलेटिव्हचं वाक्याचं ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला पॉझिटिव्ह डिग्री मध्ये करता येते. मग सूचना तिथे स्पष्ट असेल, चेंज द डिग्री इंटू पॉझिटिव्ह डिग्री. मग आपल्याला ते पॉझिटिव्ह मध्येच करावं लागेल. चेंज दिस सेंटेन्स इंटू कंपॅरेटिव्ह डिग्री किंवा कंपॅरेटिव्ह फॉर्म. तर आपल्याला ते कंपॅरेटिव्ह मध्येच करावे लागेल. म्हणजे सुपरलेटिव्हचं आपल्याला कंपॅरेटिव्ह मध्ये ट्रान्सफॉर्मेशन करता येते आणि पॉझिटिव्ह मध्ये ट्रान्सफॉर्मेशन करता येते. मग आपण अशा ठिकाणी पहिल्यांदा आपण पहिला नियम बघूया की आपल्याला पॉझिटिव्ह मध्ये वाक्य करायचं आहे. मग पॉझिटिव्ह मध्ये जर हे वाक्य आपल्याला करायचं आहे तर आपण
त्या वाक्याची सुरुवात नो अदरने करावी. नो अदर. आता इथे लीड जे आहे हे लीड आणि ऑल मेटल्स हे दुसरी गोष्ट आहे, याच्यामध्ये तुलना आहे. मग आपल्याला दुसरी तुलना पहिले घ्यायची आहे, म्हणजे नो अदर मेटल्स, METALS अनेक वचनात घेतलं आपण, त्याच्यामुळे इथे इज आहे, परंतु आपण वर्तमान काळातलं हा करता बदलला, अनेक वचन झाला म्हणून आर घेतलं. नो अदर मेटल, सॉरी आपण एक वचनातच ठेवू याला. नो अदर मेटल इज, नो अदर मेटल इज, नंतर ऍज मध्ये हे जे फॉर्म आहे तो ऍज मध्ये घेऊ. नो अदर मेटल इज ऍज हेवी, HEAVY, ऍज लीड. अशा प्रकारचं हे वाक्य होईल. म्हणजे सुपरलेटिव्हचं वाक्य पॉझिटिव्ह मध्ये करताना नो अदर घ्या, नंतर ज्याच्याशी तुलना केलेली आहे ते दुसरं वाक्य घ्या, नंतर इज घ्या, ऍज मध्ये आपलं ऍडजेक्टिव्ह जे आहे किंवा ऍडव्हर्ब जे आहे ते मूळ रूपामधलं घ्या, म्हणजे पॉझिटिव्ह फॉर्म घ्या, आणि त्याच्यानंतर जो सब्जेक्ट आहे तो टाका. आता कंपॅरेटिव्ह मध्ये जर करायचं आहे तर सिटी मध्ये जर करायचं तर सोपं आहे. हे वाक्य जशी सुरुवात आहे याचं, लीड, इज. आता इथे कंपॅरेटिव्हचा फॉर्म टाकायचा आपल्याला. हेवी, हेवियर, हेवीएस्ट हे तिन्ही फॉर्म माहित असणं गरजेचं आहे. म्हणजे लीड, इज, हेवियर, HEAVIER, त्याच्यानंतर दॅन शब्द टाका, म्हणजे लीड इज हेवियर दॅन. आता याच्यानंतर एनी अदर हे शब्द टाका. एनी अदर, म्हणजे लीड इज हेवियर दॅन एनी अदर मेटल्स. असं हे वाक्य तयार होईल कंपॅरेटिव्ह फॉर्मचं. आता मी तुम्हाला या ठिकाणी एक गोष्ट सांगू इच्छितो की जर तुम्ही हे वाक्य, आता हे दोन्ही वाक्य तुम्ही याचा स्क्रीनशॉट करून लिहून घ्या आणि हे याच्यातले बदल कसे करायचे त्याचा आपण एक टेबल बनवू. आता हा टेबल बनवत असताना आपल्याला त्याचे पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह असे हे बनवायचे आहेत. परंतु आता मी वर दोनच हे बनवणार आहे. इथे दोनच बनवू आपण. इथे बघा की एसडी चे आता इथे मी पीडी पॉझिटिव्ह आणि सीडी हे बदल करताना पीडी चे म्हणजे एसडी म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्रीचे पीडी मध्ये रूपांतर. आता इथे आपण सूत्रच लिहू. जे वाक्य मागाचं आपण बघितलं ते आपण पाहिलं की इथे याची सुरुवात नो अदरने करा. नंतर जे ऑब्जेक्ट असेल त्या ऑब्जेक्टला सब्जेक्ट बनवा. नंतर टू बी चं रूप घ्या. नंतर ऍज मध्ये ते जे विशेषण आहे ते टाका. अशा प्रकारची रचना करायची. आणि शेवटून जो सब्जेक्ट आहे लास्टला जो सब्जेक्ट आहे तो सब्जेक्ट घ्या. म्हणजे नो अदरने सुरुवात करायची जेव्हा द आणि ईएसटी प्रत्यय लागलेला असेल तेव्हा. एसडी मध्ये सुपरलेटिव्ह वाक्यामध्ये द आर्टिकल लागलेला आहे आणि याला ईएसटी प्रत्यय लागलेला आहे तेव्हा आपण या प्रकारे पॉझिटिव्ह वाक्याची सुरुवात नो अदरने करायची जशी आपण आधी केली. कंपॅरेटिव्ह मध्ये काय करायचं आहे, वाक्याची सुरुवात जी आहे वाक्य सरळ सुरू करा. सरळ सुरू वाक्य जे आहे हे वाक्य सरळ सुरू करा. त्याच्यानंतर तुमचं जे टू बी आहे ते टू बी चं रूप कर्त्यानुसार घ्या. त्याच्यानंतर ईआर प्रत्यय लागत असेल तर ईआर प्रत्यय लागणारा शब्द घ्या किंवा मोर शब्द लागणारा मोर हे घ्या. आणि त्याच्यानंतर दॅन
त्याच्यानंतर एनी, त्याच्यानंतर एनी अदर, आणि याच्यानंतर मग तो तुमचा सब्जेक्ट आहे तो घ्या, जो पहिला सब्जेक्ट आहे तो. अशा प्रकारची वाक्य सरळ सुरू केलं आपण. टू बीचं रूप घेतलं, जे हेवी होतं, हेवीएस्ट होतं त्याला हेवियर केलं, त्याच्यानंतर दॅन घेतलं, त्याच्यानंतर एनी अदर, आणि नंतर सब्जेक्ट टाकला. अशा प्रकारे सुपरलेटिव्हचं आपण वाक्य हे पॉझिटिव्ह मध्ये आणि कंपॅरेटिव्ह मध्ये केलं. आणखी सुद्धा आपण एक उदाहरण इथे बघूया. उदाहरणच बघूया की बघा आता इथे दुसरं उदाहरण पाहूया. या दुसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला सांगता येईल की math is the most difficult, D-I-F-F-I-C-U-L-T, difficult. Math is the most difficult of all subject. SUBJECT. मॅथ जो विषय आहे हा इतर सगळ्या विषयांपेक्षा कठीण विषय आहे, सगळ्यात कठीण असा विषय आहे. मग आता आपल्याला याची सुरुवात, आपल्याला पॉझिटिव्ह जर वाक्य हे बनवायचं आहे तर आपण कसं करू? नो अदर सब्जेक्ट इज. आता मोस्टच्या ऐवजी आपण मोर, इज, मच. नो अदर सब्जेक्ट इज as much difficult as math. पहिला जो सब्जेक्ट आपला तो. नो अदर सब्जेक्ट इज as much difficult as math. आणि तुम्ही टू बीचं रूप इज सुद्धा कंसामध्ये टाकू शकता, नाही टाकलं तरी काही गरज नाही. असं हे झालं पॉझिटिव्हचं वाक्य, पीडीचं वाक्य झालं. मग आता याला सीडी मध्ये जर आपल्याला आणखी हे करायचं असेल, हेच वाक्य खालचं, तर आपण त्याला वर बनवू. बघा इथे आता या वाक्याची सुरुवात आपण इथे सूत्रानुसार सरळ वाक्य आपण जसं तसं करूया सुरू. म्हणजेच मॅथ इज, आता हे सीडी मध्ये बनवतो मी. मॅथ इज, आता आपल्याला मोस्टचं जे हे आहे ते मोर, आपण कंपॅरेटिव्हचा फॉर्म घेतला. मोर, मॅथ इज मोर डिफिकल्ट, DIFFICULT, डिफिकल्ट. नंतर दॅन घेतला आपण, नंतर एनी अदर सब्जेक्ट, SUBJECT. यस, मॅथ इज मोर डिफिकल्ट दॅन एनी अदर सब्जेक्ट. अशा प्रकारे आपण इथे ते बनवलेलं आहे. हे अशा प्रकारचं दुसरं एक उदाहरण सुपरलेटिव्हचं आपल्याला सांगता येईल. आता या सुपरलेटिव्ह वाक्याचं पॉझिटिव्ह आणि कंपॅरेटिव्ह करताना आपण एक प्रकार बघितला आणि त्याचे हे दोन सूत्र तयार झालेत. हे दोन सूत्र हे तुम्ही लिहून घ्या, हे तुमच्याजवळ माहित असणं गरजेचं आहे तुम्हाला. आता सुपरलेटिव्हचं एखादं वाक्य तुम्हाला दुसऱ्या प्रकारात सुद्धा वन ऑफ द असताना, म्हणजे तुम्ही सुपरलेटिव्ह वाक्यामध्ये वन ऑफ द असताना त्याचं पॉझिटिव्ह कसं करायचं, कंपॅरेटिव्ह कसं करायचं, हे सुद्धा इथे आपल्याला बघायचं आहे. म्हणजे एसडी जे आहे, सुपरलेटिव्हचं जे वाक्य आहे, एसडीचं जे वाक्य आहे, याच्यामध्ये वन ऑफ द हे शब्द असताना पीडीचं पॉझिटिव्हचं वाक्य कसं होईल, सीडीचं वाक्य कसं होईल ते आपण बघू. आता मी तुम्हाला त्याच्या आधी हे उदाहरण आपण बघूया की
इथे पहा, गोल्ड इज वन ऑफ द मोस्ट gold is one of the most expensive, EXPEN, expensive. Gold is one of the most expensive मेटल, असं वाक्य लिहिलं मी. म्हणजे जेवढे काही म्हणजे एक्सपेन्सिव्ह म्हणजे महागडे जेवढे मेटल्स आहेत त्याच्यातला गोल्ड हा एक धातू महागडा आहे. आता पॉझिटिव्ह डिग्री मध्ये याचं आपल्याला सुरुवात करताना आपण पीडी मध्ये हे वाक्य करायचं आहे आपल्याला. आता याच्यामध्ये वन ऑफ द हे शब्द आलेले आहेत. मग या अशा वाक्यात आपण याच्या आधी नो अदरने सुरुवात करत होतो, तर या ठिकाणी आपल्याला ते सुरुवात जी आहे ती व्हेरी फ्यूने करायची. कशाने करायची आहे? व्हेरी फ्यू या दोन शब्दांनी, व्हेरी फ्यू. आता याच्यामध्ये व्हेरी फ्यू इथे मेटल, व्हेरी फ्यू मेटल METALS याला अनेक वचनी आपल्याला बनवायचं. व्हेरी फ्यू मेटल्स आर, व्हेरी फ्यू ने घेतला आपण, याची गोल्डची तुलना इतर मेटल्सची आहे, एक्सपेन्सिव्ह मेटलची आहे, म्हणून आपण व्हेरी फ्यू मेटल्स आर ॲज एक्सपेन्सिव्ह ॲज गोल्ड, असं हे झालं पॉझिटिव्हचं. आता सीडीचं कसं होईल? सीडीचं वाक्य होईल बघा. आता याच्यामध्ये आपण व्हेरीफ्यूने केलं आहे, बाकी वाक्यरचना जी आहे ती जशी तशीच आहे. व्हेरीफ्यू घ्यायचे आहे, नंतर आपल्याला दुसरा जो म्हणजे जो ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टला आपण सब्जेक्ट बनवलं, नंतर टू बीचं रूप घेतलं, नंतर आपण ॲज मध्ये जे विशेषण आहे किंवा क्रियाविशेषण जे असेल वाक्यामध्ये ते टाकलेलं आहे. आता सीडीचं वाक्य आपण जसं तसं घेऊ. गोल्ड इज मोर एक्सपेन्सिव्ह, कंपॅरेटिव्ह फॉर्म घेतला EXPENSIV. गोल्ड इज मोर एक्सपेन्सिव्ह दॅन मोस्ट अदर मेटल्स. म्हणजे आपण इथे सुरुवात जी आहे ते वाक्याची सुरुवात जी आहे, वाक्य सरळ लिहिलं आपण, नंतर म्हणजे जशी तशी सुरुवात घेतली, नंतर टू बी घेतलं, म्हणजेच जो सब्जेक्ट आहे आपण त्या वाक्यातला टू बीचं रूप घेतलं, नंतर जे आहे कंपॅरेटिव्हचा जो फॉर्म आहे, कंपॅरेटिव्ह फॉर्म म्हणजे ज्याला ER लागलेला असेल तो ER वाला किंवा मोर वाला तो फॉर्म घेतला, त्याच्यानंतर दॅन शब्द घेतला, त्याच्यानंतर इथे एनी अदर आपण आधीच्या वाक्यामध्ये लिहितो, तो इथे मोस्ट अदर आपल्याला लिहायचा आहे. एवढा बदल आपल्याला लक्षात घ्यायचा आहे, मोस्ट अदर आणि नंतर सब्जेक्ट. तर अशा प्रकारचा सुपरलेटिव्हचं आपण वाक्य, हे सुपरलेटिव्हचं वाक्य आपण कंपॅरेटिव्ह मध्ये करत असताना सरळ वाक्य लिहिलं, टू बीचं रूप घेतलं, नंतर ER लागलेला किंवा मोर लागलेला जो प्रत्यय असेल तो कंपॅरेटिव्हचा फॉर्म घेतला, डॅन शब्द टाकला, मोस्ट अदर आपण घेतलेला आहे. असे बदल आपल्याला कंपॅरेटिव्ह वाक्य करत असताना, सुपरलेटिव्हचं कंपॅरेटिव्ह आणि पॉझिटिव्ह करत असताना व्हेरी फ्यू ने त्या वाक्याची सुरुवात केली. हे बदल आपल्याला लक्षात घेणं गरजेचे आहेत. याच्यानंतर पुस्तकामध्ये असणारे सुपरलेटिव्हचे वाक्य शोधा, ते त्याचं कलेक्शन करा आणि ते वाक्य पॉझिटिव्ह मध्ये, कंपॅरेटिव्ह मध्ये त्याचं रूपांतर करा. हा माझा व्हिडिओ आपल्याला विद्यार्थी मित्र कसा वाटतो याला लाईक करा, कमेंट्स करा.
तुमच्या कमेंट्स बॉक्समध्ये जाऊन मला काही कमेंट्स याच्यावर काही सूचना असल्यास सूचना करा आणि तुमच्या काही डिफिकल्टी असल्यास त्या सुद्धा विचारा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.